हे फ्रेग्रन्स मध्ये आहेत. ओके, तीळ तेलच आहेत, फक्त फ्रेग्रन्स वेगवेगळे आहेत जे की आहेत शेणापासून बनवलेले. ओके, गायच्या शेणापासून बनवलेले. आपण जी मगाशी बघितली हा इथे बघू शकता तुम्ही, आणि त्याची क्वालिटी ही तेवढीच चांगली आहे. ओरिजिनल गंगाजल आहे. ओरिजिनल गंगाजल आहे आणि ह्याची स्टिक मध्ये असे बांबूले स्टिक आणि बांबू मध्ये असणारे. हॅलो फ्रेंड, दिस रोहिणी शिंदेज व्लॉग. आणि आज मी आलेली आहे रविवार पेठ मध्ये, जिथे की आपण पूजेचे साहित्य बघणार आहोत. गणपती बाप्पासाठी, बाप्पाचे आपले आगमन होणार आहे आणि श्रावण महिनाही सुरू होणार आहे. पूजेच्या साहित्यासाठी मग तुमची कोणती पूजा असू द्या, सत्यनारायणाची हवन असू द्याल, कोणती आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या पूजा होतातच बाप्पाचे आगमन झाल्यानंतर, तर त्याच्यासाठी पूजेचे साहित्य लागते. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ आपण पूर्णपणे एक्सप्लोर केलेला आहे. आणि एक्झॅक्ट इथला ऍड्रेस सांगते मी या शॉपचा, स्वामिनी सेल्सचा. इथे बघू शकता तुम्ही, ही बोरी आली आहे. तिथून आतमध्ये आल्यानंतर ही मुदुंडा फेटे आले, त्याच्या बरोबर अपोजिट साईडला स्वामिनी हे सेल्स आहे, जिथे की आज आपण पूजेचे साहित्य पाहणार आहोत. सगळे आपण बाप्पासाठी लागणारे. तुम्हाला घरामध्ये धूप अगरबत्ती येते आणि आता आपण पूर्णपणे एक्सप्लोर करूया. चला तर मग बघूया. ही हिनामध्ये आहे. वाव, धूप रिअल स्टिक. वाव, हिना आहे, केसर चंदन. ह्याच्यामध्ये किती येतात? 20 कांडी येतात ह्याच्यामध्ये. ओके, हे केशर चंदन आहे. ओके, हे केशर चंदन आहे. वाव, ह्याच्यामध्ये व्हरायटी किती आहेत, म्हणजे किती प्रकारच्या भेटणार आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 व्हरायटी. ओके, 10 व्हरायटी आहेत ह्याच्यामध्ये. फक्त तुमच्याकडे धूप स्टिक मध्ये बोलताय ना? हे सर्व धूप स्टिकच आहे. ओके, हे जे सगळे आहेत ते धूप स्टिक मध्ये आहे. ओके, सगळे धूप स्टिक्स आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आहेत. वेगवेगळे प्रकारचे आहेत. ते सर्व खालते वरपर्यंत त्याच्यामध्ये आहेत ते. हे उदबत्ती सर्व, हे सगळ्या उदबत्ती आहेत. आणि त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत आपल्याकडे? खूप प्रकार आहे. हे पण इथं पण उदबत्ती आहे समोर. ओके, इकडे पण बघू शकता, इकडे पण सगळे उदबत्तीच आहेत. सगळे धूप आहे, उदबत्ती आहे, तुपाच्या वाती आहे. ओके, तुपाच्या वाती पण आहे. ह्या वाल्या तुपाच्या वाती आहेत का? सेंटेड तुपाच्या वाती. ओके, सेंटेड तुपाच्या वाती आहेत. इथे जाऊन तुम्ही बघू शकता. एक मिनिट. वाव, ह्याच्यामध्ये कशी प्रकार आहेत, म्हणजे सेंटेड येते, सेंटेड मध्ये, आणि त्याच्यामध्ये पण फ्लेवर आहे. फ्लेवर आहे सर. ओके, केवडा आहे, चंदन आहे, ते बघू शकता, चाफा आहे, मोगरा आहे, रातराणी आहे, गुलाब आहे. ओके, हे वाले कप धूप आहेत. हे आहेत ते कप धूप आहेत. इथे बघू शकता अशा प्रकारे, अशामध्ये आहेत कप धूप मध्ये. ह्याच्यामध्ये काय व्हरायटी राहते आपल्याकडे? त्याच्यामध्ये रोज फ्लेवर आहे, चंदन फ्लेवर आहे. काढून दाखवता का? रोज नॅचरल कप मध्येच आहे, पण ह्याच्यामध्ये फ्लेवर आहेत. ह्याच्यामध्ये किती मिळतील तरी आपल्याला? 12 पीस एका. 12 पीस एकामध्ये. ओके, एकामध्ये, एका बॉक्स मध्ये 12 पीस आहेत. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर मध्ये मिक्स पाहिजे, मिक्स फ्लेवर पण, मिक्स फ्लेवर मध्ये पण आहे. आणि जर फक्त सिंगल पाहिजे तरी, सिंगल पाहिजे असेल तर सिंगल मध्ये सुद्धा आहे. ओके, नाईस. वाव, आणि हे गायचे तुपाचे आहे, रेडी. ओके, म्हणजे तुपाच्या वाती आहेत त्या आहेत ना थोडक्यात? हा, तुपाच्या रेडी. तुपाच्या वाती पण आहेत रेडीमेड. जर तुम्हाला असे, जर तुम्हाला पूजेसाठी आपण ऑब्विसली बाप्पा समोर पण लावतो आपण तुपाच्या वाती, तर ह्या रेडीमेड आहेत. ह्याच्यामध्ये किती पीसेस आहेत? 100 पीस. 100 आहेत. 100 पीसेस आहेत. इथे बघू शकता तुम्ही. आणि होलसेल मध्येच आहे हे पूर्ण. तुम्ही पूर्ण हा डब्बाही घेऊ शकता, पॅकेट ही पूर्णपणे घेऊ शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये छोटी पण साईज आहे आणि मोठीही आहे. त्याच्यामध्ये 60 आहेत आणि ह्याच्यामध्ये 100 आहेत. हे सेंटेड मध्ये, सेंटेड मध्ये तुमच्याकडे पॅकेट मध्ये पण आहे. ओके, हे डब्यामध्ये झालं आणि हे पॅकेट मध्ये आहे. थोडक्यात हे सेंटेड आहे, ज्यामध्ये वॅक्स नाहीये. ओके, मीन्स वॅक्स म्हणजे सर काय? नो वॅक्स. वॅक्स म्हणजे मेन नाहीये. ओके, मेन नाहीये ह्याच्यामध्ये. हे पण बघू शकता. जर कोणाला अशामध्ये सेंटेड मध्ये हवं असेल तर ह्याच्यामध्ये फ्लेवर आहेत आणि 30 आहेत पीस ह्याच्यामध्ये. रातराणी मध्ये आहे. ह्याच्यामध्ये किती भेटणार सर सेंटेड मध्ये? चंदन आहे, 4 फ्लेवर आहे. 4 फ्लेवर मध्ये आहे. चंदन आहे, गुलाब आहे आणि हा केवडा आहे. तर तुम्हाला अशामध्येही हवा असेल तर तुम्ही अशामध्येही घेऊ शकता. आणि आपल्याकडे सर अत्तर मध्ये काय आहे वेगवेगळ्या व्हरायटी? ओके, अत्तर मध्ये मला दाखवू शकता. मध्ये मिक्स आहे, मजमुआ आहे, जन्नत फिरदौस आहे, ऊद आहे. वाव, आताच इथेच मी वास घेते तर वास येत आहे. लुक ॲट दिस. आणि अशामध्ये पूर्णपणे तुम्ही बॉक्सही घेऊ शकता, म्हणजे हा बॉक्सही परचेस करू शकतात ना. आणि सिंगल जर, म्हणजे हे तुम्हाला जर सिंगल पीस मध्ये हवा असेल तर सिंगल पीस मध्ये घेऊ शकता आणि बॉक्स मध्ये हवा असेल बॉक्स मध्ये घेऊ शकता. किती येतात सर ह्याच्यामध्ये? 12 पीस. 12 पीसेस येतात. ओके, 12 पीस आहेत त्याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही. वाव, फ्लेवर किती? 12 वेगवेगळे आहेत ना सगळे. आणि जर आपल्याला मिक्स मध्ये एकाच बॉक्स मध्ये हवा असेल तर तरी सुद्धा मिळू शकतो. म्हणजे मिक्स मध्ये आपल्याला एकाच फक्त बॉक्स मध्ये हवा असेल तर तोही मिळतो. गायच्या शेणापासून बनवलेलं धूप आहे. ओके, गायीच्या शेणापासून, गिर गायच्या शेणापासून. ओके, इथे बघू शकता हा गायीच्या शेणापासून बनवलेला आहे. आणि इथे बघू शकता गायीचं ऑलरेडी पिक्चर पण आहे. आणि गुलाब ह्याच्यामध्ये आहे, सेंटेड मध्ये, म्हणजे गुलाब मध्ये फ्लेवर मध्ये आहे थोडक्यात.
वाव, इतकं मी आता इथे घेतेय ना वास एकदम खूप भारी येतोय. आणि ऍक्च्युअल मध्ये सांगू शकत नाही पण व्हिडिओ मध्ये सांगू शकते मी तुम्हाला. सिरियसली खूप छान, म्हणजे आता नुसतं असा घेतला तरी एवढी स्मेल येते. आणि जर तुम्ही लावलं घरामध्ये तर ऑब्विसली कोणीही विचारणार काय लावलंय म्हणून. स्टँड पण दाखवा. सिरियसली आतमध्ये स्टँड पण आहे का? ओके, ह्याच्यामध्ये स्टँड पण आहे. हे ओपन केलं तर चालेल? ओके. सिरियसली खूप सुगंध, एवढा सुगंध येतोय ना ह्याचा. सिरियसली गायच्या शेणापासून बनवलेला स्टँड. ओके, गाईच्या शेणापासूनच बनवलेलं. ओके, गाईच्या शेणापासूनच बनवलेले स्टँड पण आहे आणि त्याचाच तुम्हाला धूपही मिळणार आहे. आणि त्याला नंतर परत जाळू शकता, जाळू पण शकतो ह्याला. वाव, हे तर मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा, कारण की होलसेल मध्ये यांच्याकडे सगळे आणि एकाच ठिकाणी तुम्हाला पूजेचे साहित्य, तुमची कोणतीही पूजा असू द्या, मग आपल्या महाप्रसादासाठी तुम्ही ठेवू शकता. पूजा असतेच आपली सत्यनारायणची, ह्याची, लक्ष्मीची वगैरे, गौरीसाठी, तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकता. एकाच ठिकाणी पूजेचे साहित्य भेटणार. मग अगरबत्ती, धूप, तेलापासून, वातीपासून, पूजेच्या साहित्यापासून एकदम पूर्ण तुम्ही पॅकेटही घेऊ शकता. जसे की सर मला बोलले, हे इथे बघू शकता, सत्यनारायणची पूजेचं हे पॅकेट आहे पूर्णपणे, जे की आपल्याला लागतं. अशा प्रकारे त्यांच्याकडे पूर्ण तुम्हाला पॅकेटही भेटेल एकाच ठिकाणी. म्हणजे पूजेची जे असेल त्याचं हवन वगैरे कोणतंही असेल तर त्याचं सर्व सामान इथे मिळतं. आणि ते होलसेल मध्ये आहे, बाहेरच्या पेक्षा रेट कमी आहेत. सो त्यामुळे तुमच्याशी हे लोकेशन मी शेअर करते. वाव, हे खूप छान आहे. सिरियसली म्हणजे स्मेल एवढी भारी येते ना, लिटरली. उदबत्ती पण आहे हे माझ्यासाठी साईडला. गायच्या शेणापासून बनवलेली उदबत्ती, हर्बल उदबत्ती. ओके, गायच्या शेणापासून बनवलेली हर्बल उदबत्ती. गायच्या शेणापासून बनवलेली हर्बलची उदबत्ती आहे ही सुद्धा. वाव, आणि ह्याच्यामध्ये किती आहेत स्टिक सर? 60-70 म्हणजे 70 ते 80 ह्याच्यामध्ये आतमध्ये काड्या आहेत आणि 80 रुपये ह्याच्यावरती किंमत दिसत आहे. वाव, खूपच छान, मस्त आहे. आणि स्मेल बाहेरच, सुगंध बाहेरच येतो ह्याचा. हे पूजेसाठी लागणारे तेल आहे. आणि कोणते आहे सर? हे तीळ तेल आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे किती लिटरचे आहे? 900 ml चे आहे. छोटी पण मिळेल ह्याच्यामध्ये. ओके, ह्याच्यामध्ये छोटी सुद्धा अवेलेबल आहे. आणि ही सेंटेड तेल. ओके, म्हणजे तुम्हाला सेंटेड मध्ये हवं असेल पूजेसाठी तर ते सुद्धा आहे त्यांच्याकडे अवेलेबल. आणि लेव्हेंडर फ्रेग्रन्स मध्ये आहे हे वाले. रोज फ्लेवर मध्ये आहे. अजून कोणते? जास्मिन मध्ये आहे. ओके, वाव, पूजा तेल. हे कोणत्या ह्याच्यामध्ये आहे सर? हा, इथे लेव्हेंडर आहे. लेव्हेंडर मध्ये आहे हा. नाही, तो फ्रेग्रन्स झाला, पण असं कोणतं आहे? तिळामध्येच हे फ्रेग्रन्स मध्ये आहे. ओके, तीळ तेलच आहेत, फक्त फ्रेग्रन्स वेगवेगळे आहेत. जे की आहेत ते इथे बघू शकता. लेव्हेंडर मध्ये आहे, जास्मिन मध्ये आहे, त्याचबरोबर ती लेमन ग्रास मध्ये आहे. आणि रेग्युलर मध्ये, हा रेग्युलर मध्ये मोठी छोटी बॉटल. वाव, तर तुम्ही डायरेक्टली पूजेसाठी आता, आणि 250 रुपये त्याची किंमत आहे. तर तुम्ही देवाच्या पूजेसाठी, आता आपल्या बाप्पासाठी तर लागेलच. जर तुम्हाला जर पूजेसाठी घी हवा असेल, कारण की ऑब्व्हियसली आपल्याला पूजेसाठी घी लागतं ऑब्व्हियसली, तर हे बघू शकता. आणि हा सर कितीपर्यंत जातो पूर्ण? 400 रुपये पर्यंत. वाव, म्हणजे त्याच्याकडे घी सुद्धा आहे आणि चंदन टीका सुद्धा आहे, तो एक बघू शकता तुम्ही. चंदन टीका मध्ये तुमच्याकडे काय काय आहे सांगू शकता? फ्रेग्रन्स मध्ये, फ्लेवर्स मध्ये इथे बघू शकता. फ्रेग्रन्स मध्ये आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते हे दिले? नॅचरल सॅन्डलवूड आहे, कुंकू आहे, हे कुंकू आहे, हा अष्टगंध आहे, आणि हा हनुमानला सिंदूर. ओके, हनुमान. ओके, हनुमानला तो शेंदूर ते पण आहे. वाव, खूप छान हे पण आहे. आणि तुमच्याकडे तेलामध्ये अजून एवढेच आहेत का सर? अजून आहे? हे गंगाजल पण आपल्याकडे ओरिजिनल मिळेल. सांगा, ओरिजिनल गंगाजल आहे. ओरिजिनल गंगाजल. ओके, गंगाजल सुद्धा आपल्याला लागतं, तर गंगाजल सुद्धा त्यांच्याकडे ओरिजिनल मध्ये आहे. कोण मध्ये विविध वेगळे प्रकार आहे. ओके, कोण धूप मध्ये सुद्धा त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत, कोण धूप मध्ये सुद्धा. आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे व्हरायटी कोण धूप मध्ये किती आहे ते. मला सर एखाद्या डब्यात मध्ये दाखवू शकता का, जे की तुम्ही ओपन करून ठेवलेले आहे दाखवण्यासाठी कस्टमरला? ऍक्च्युली अशी स्मेल घेत नाहीत, पण सिरियसली सुगंध खूप छान येतोय. आणि मला सांगायचे पब्लिकला की हे ऍक्च्युअल मध्ये एकदम भारी आहे, की तुम्ही ते परचेस करू शकता. हे पण उदबत्ती दाखवा, हे पण तेवढी क्वालिटी आहे. हर्बल उदबत्ती. ओके, ही हर्बल उदबत्ती म्हणजे गायच्या शेणापासून बनवलेले. ओके, गायच्या शेणापासून बनवलेली. आपण जी मगाशी बघितली ती वेगळी होती, आणि ही जी आता आहे ही वेगळी आहे. ही सुद्धा गायच्या शेणापासूनच बनवलेली आहे, हर्बल मध्ये. 5 फ्लेवर आहे, 5 फ्लेवर मध्ये आहेत. ओके, वाव, हे सुद्धा आपल्याला लागतात ना, हे वाले. दोरागुंडी सुद्धा लागते आपल्याला पूजेसाठी वगैरे. भीमसेन कापर ते मला दाखवू शकता का? कापूर मध्ये तुमच्याकडे काय काय प्रकार आहेत? आणि सर हे एक दाखवा मला, इकडे एक आहे ना हे वाले,
हे एक्झॅक्टली काय आहे मला दाखवा. हे ना हे गायच्या शेणापासून बनवलेले टिकिया म्हणतात त्याला. काय बोलतात? टिकिया. शेणपासून टिकिया. हा टिकिया. ओके, गायच्या शेणापासून बनवलेले टिकिया आहेत. ह्याचं एक्झॅक्टली काय म्हणजे हवनसाठी युज करतात का? ओके, हवनसाठी हे वापरतात. हे गायच्या शेणापासून बनवलेले टिकिया असे सर बोलत आहेत. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. जर कोणाला हवनसाठी हवं असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही परचेस करण्यासाठी सुद्धा इथे व्हिजिट नक्की करू शकता. कारण की जर तुम्हाला बाहेर कुठे भेटत असेल तर ऑब्व्हियसली ह्या शॉप मध्ये तर सगळ्या गोष्टी आहेत जे की हवनला, सत्यनारायणच्या पूजेसाठी, तुमची कोणतीही पूजा असेल त्यासाठी इथे सगळ्या प्रकारच्या गोष्टी चंदन मध्ये. ह्याच्यामध्ये किती आहेत? 30 कांडी 100 ग्राम. ओके, 30 कांडेत 100 ग्राम. 100 ग्राम. ओके, वाव, 30 कांडेत. आणि स्मेल येत आहे जे सुद्धा सुगंध खूप छान येतो. चंदन मध्ये आहे. प्रत्येकाची वेगवेगळी आहे का? चंदन, लोबान, गुगल, मोगरा. किती किती आहेत तरी ह्याचे? 30 कांडी आहे. 30 कांडी. आणि फ्लेवर मध्ये किती आहेत? 6 फ्लेवर आहे. 6 फ्लेवर आहेत. कापूरच्या वेगवेगळ्या. आणि जर आपल्याला जर एकच मिक्स मध्ये हवा असेल तर कसं आहे? नाही, मिक्स मध्ये. ह्याच्यामध्ये मिक्स मध्ये नाहीये. ओके, वाव. कापूर फ्लेवर मध्ये. कापूर फ्लेवर मध्ये सुद्धा आहे. तुम्ही तोही घेऊ शकता. मला कापूर मध्ये दाखवा आणि ह्याच्यामध्ये एक दाखवा. अच्छा, त्याच्यामध्ये ठीक आहे. भीमसेन तिथे पॅक बॉक्स आहे बघा. हा भीमसेन कापूरचा डब्बा आहे. ओके, हा भीमसेन असू द्या, पण आहे तुमच्याकडे अवेलेबल. ओके, त्यांचा माल आहे तिथे पॅक आहे, अजून काढलेला नाहीये. आणि त्यांचा भीमसेन हा कापूर बघू शकता, हा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तोही आपल्याला पूजेसाठी लागतो आणि त्यांच्याकडे तो मिळून जाईल. एक बघू शकता तुम्ही, हा एक धूप वेगळ्या प्रकारचा आहे. लुबान धूप सर बोलत आहेत. हा मीन्स कोणत्या ह्याचा आहे सर? आणि ह्याचं फ्लेवर वगैरे कसे आहेत? ह्याच्यामध्ये आहे का? एकाच ह्याच्यामध्ये आहे. वाव, अशा प्रकारे इथे बघू शकता तुम्ही. आणि स्मेल तर येते बाहेर, सुगंध येत आहे. वाव, पूर्ण जर हे पॅकेट एक सिंगल आहे तिथे 60 रुपयाला, 60 रुपीजला आहे, 60 रुपयाला आहे. बांबूलेस अगरबत्ती. ओके, बांबूलेस अगरबत्ती. वाव, विदाउट बांबू. ओके, विदाउट बांबू. बांबूलेस अगरबत्ती सुद्धा आहे त्यांच्याकडे. इथे बघू शकता आपण. झेड ब्लॅक. आणि ह्याच्यामध्ये फ्लेवर्स किती मिळणार? 4 फ्लेवर आहे. 4 फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये. वाव, सुगंध सिरियसली सगळे जेवढे अगरबत्ती इथे त्यांनी अगरबत्ती नाही लावली तरी एवढा सुगंध येतोय ना. पूर्णपणे आल्यापासून मी इथे मला एवढा वास येतोय. खरंच खूप छान. हे पण मला कापूर मध्ये दाखवा ना तुमच्याकडे कापूर, कारण की आपल्याला कापूर मेन लागतो. कापूर. ओके, कापूर मध्ये मोठे पॅक, मोठे पॅक. कारण गणपतीच्या पूजेसाठी आपल्याला कापूर शिवाय तर आपली पूजा होऊ शकत नाही. छोट्या डबीपासून मोठेपर्यंत असं. ओके, छोट्या डबीपासून ते मोठ्या डबीपर्यंत, मोठ्या पॅकेट पर्यंत आहे. छोटी डबी सुद्धा आहे त्यांच्याकडे अवेलेबल. आणि छोटी ही 10 रुपये 10 रुपये. 10 रुपये. आणि हे पॅकेट कितीला जातात सर? 50 रुपये 100 रुपये. ओके, 50 रुपये 100 रुपयाला जातात त्यांच्याकडे. मोठे पाऊच सुद्धा आहे इथे बघू शकता. हे वाले सुद्धा आहेत. तर कोणाला साईज मध्ये मोठ्या वड्यामध्ये हवा असेल तर ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. ओके, अशा वातीही आहेत. त्याच्यामध्ये मोठ्यामध्ये पाऊच मध्ये मिळेल, कारण की आपल्याला देवासाठी लागतातच. ओके, भीमसेन कापूर हा लूज मध्ये आहे. इथे बघू शकता, हा लूज मध्ये भीमसेन कापूर आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये हे गोमूत्र, गंगाजल. ओके, हे गोमूत्र सुद्धा आहे त्यांच्याकडे, गंगाजल. आणि हे इथे एक बघू शकता तुम्ही, हे वाले कप धूप मध्ये, जे की मागाशी मी दाखवलं ते मिक्स फ्लेवर मध्ये सर बोलले, तर त्यांच्याकडे हा मिक्स फ्लेवर मध्ये कप धूप मध्ये सुद्धा आहे. मोठी बॉटल पण आहे. कप धूप आहे हा, इथे बघू शकता तुम्ही. आणि त्याची क्वालिटी ही तेवढीच चांगली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फ्लेवर्स आहेत ना सर? ह्याच्यामध्ये सुद्धा. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा फ्लेवर्स आहेत खूप जास्त. हे फक्त तुम्हाला सॅम्पल पीस दाखवत आहे. गंगाजल मध्ये ही मोठी बॉटल सुद्धा आहे. हे ओरिजिनल गंगाजल आहे. ओरिजिनल गंगाजल आहे. आणि याची कॉस्ट काय जाते सर? ऑलमोस्ट 90 रुपये कॉस्ट आहे. आणि ओरिजिनल गंगाजल. तिळ तेलाचं एक बघू शकता तुम्ही. हे तिळ तेलाची छोटी बॉटल मध्ये आहे, जे की आपण मगाशी बघितले ते मोठ्या बॉटल मध्ये. तर छोटी बॉटल जर कोणाला अशा मध्ये हवे असेल तर तेही तुम्ही परचेस करू शकता. 15 रुपयाला एक. हवा असेल जाड मध्ये बांबूलेस धूप, तर ते बघू शकता तुम्ही लॉंग स्टिक मध्ये. जसे मी तुम्हाला बोलली त्यांच्याकडे लॉंग स्टिक मध्ये सुद्धा अगरबत्ती आहे. 19 इंच. एक काढून दाखवू शकता का? ओके, आपण काढूनही बघूया किती साईज किती येते. 19 इंच म्हणजे एक जरी लावली तर फुल डे जात असेल ना सर? नाही, 3 तास. 3 तास तरी जाते. ओके, वाव, खूपच लांब आहे, खूपच जास्त. वाव, ह्याच्यामध्ये फ्लेवर्स किती आहे? 4 फ्लेवर आहे. 4 फ्लेवर आहे. आणि हा पूर्ण बॉक्स पण घेऊ शकतो. आणि एक सिंगल हे घ्यायचं म्हटलं तर सिंगल पण मिळू शकते. अशी सिंगल किती जाते? ही 100 MRP त्याला. हे उदबत्ती स्टँड आहे, इथे बघू शकता तुम्ही. हे अशा प्रकारे यांच्याकडे उदबत्ती स्टँड. नवग्रह समिधा आहे, इथे बघू शकता. पूर्ण पॅकेट घ्यावे लागते का? एक सिंगल मध्ये घ्यावे लागते. आता ज्यांना कोणाला माहित असेल त्यांना समजलं असेल. मला तर ह्याच्यातलं नाही काय माहिती, सॉरी.
तरी ते त्यांच्याकडे गुलाब पाणी सुद्धा आहे, अशा प्रकारे बघू शकता. गुलाब पाणी सुद्धा लागते आपल्याला, तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. ओके. आणि ही छोटी बॉटल आहे 30 ml. ओरिजिनल गुलाब पाणी जे आपण म्हणतो ना, त्याची स्मेल एकदम चांगली ती ते वाला आहे. तुम्ही श्रीफल सामग्रीचा धूप आहे हा वाला, आणि अशामध्ये ह्याच्यामध्ये धूपचे पॅकेट आहेत. मग हे पूर्ण पण घेऊ शकतो ना, हा एक सिंगल पण घेऊ शकतो ना सर? ओके, म्हणजे सिंगल ही घेऊ शकतो आपण, सिंगल जर हवा असेल तर. आणि ह्यांच्याकडे सिरियसली धूपचे खूप जास्त प्रकार आहेत, आणि तेवढे अगरबत्तीचे इथे बघू शकता तुम्ही. हे पूर्णपणे सर इथले धूपचेच आहेत ना? हे सर्व धूप आहेत. आणि इकडे बघू शकता, इकडे अगरबत्ती, धूप, आणि इकडे तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा भेटतील, स्टिक मध्ये आणि कोन मध्ये सुद्धा भेटतील. जरा जवळ नेऊन दाखवू शकता. इथे बघू शकता तुम्ही, स्टिक मध्ये आणि कोन मध्ये सुद्धा व्हरायटीज आहे. आणि इकडे आहे ते सगळं तुम्हाला पूजेच्या सामग्रीमध्ये मिळेल, म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील. वात वगैरे आपले दिवा वगैरे लावताना त्याच्यासाठी लागते, तीही त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि इथेही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छोट्यामध्ये हे अखंड ज्योतची सुद्धा आहे, ही अखंड ज्योतची आहे. आणि अशा प्रकारे गंधगोळी ही मोठी साईज मध्ये आहे, छोट्या साईज मध्ये पण आहे गंधगोळी, छोटी मोठी दोन्ही. ओके. छोट्या आणि गोपी चंदन, ओके. छोट्या आणि मोठ्या दोन्ही साईज मध्ये आहे. ह्या छोट्या अत्तरच्या बॉटल आहेत, इकडे बघू शकता सगळ्या प्रकारच्या आहेत अत्तर, म्हणजे मिक्स फ्लेवर मध्ये. म्हणजे एक सिंगल पण घेऊ शकतो का पूर्ण? सिंगल पण, बॉक्स पण. ओके, बॉक्स पण घेऊ शकतो आणि सिंगल ही घेऊ शकतो. लागणारे लिक्विड, ओके. चांदीसाठी लागणारे, म्हणजे चांदी आपण साफ करतो, म्हणजे भांडी पण देवाची असतात त्याच्यासाठीही आहे, ते पण ही होते. आणि त्यांच्याकडे ऍक्च्युली हे पण आहे ना तुमच्याकडे इलेक्ट्रिक ते लावण्यासाठी कापूरची मशीन सुद्धा त्यांच्याकडे आहे, जे की तुम्ही डायरेक्टली कापूर टाकून सुद्धा हे करू शकतो. इथे बघू शकता की कापूरची मशीन सुद्धा आहे त्यांच्याकडे. ह्याच्यामध्ये दुसरं काय टाकू शकतो? धूप वगैरे, फक्त कापूर. पण धूपची पण आहे ना सर तुमच्याकडे? धूपाची आता नाहीये, फक्त त्यांनी काढलं नाही तिकडून. आणि ही कापूरची आहे, पण धूपची सुद्धा त्यांच्याकडे मशीन आहे. ह्याच्यामध्ये कुठून टाकायचा कापूर? इथे ठेवायचं, फक्त कापूर ठेवायचा असतो, फक्त इथे फक्त ठेवायचा. ओके. हे ऑटोमॅटिकली गरम होते का? हे प्लग मध्ये लावायचं, ऑटोमॅटिकली गरम होऊन ते कापूर हे होतो, मेल्ट होतो. ओके, छान आहे ना हे. त्याची काय प्राइस जाते? 150 रुपीज, 150 रुपये. छान. आणि अशामध्ये चौरंग सुद्धा आहेत बाप्पाचे, हे सुद्धा बघू. छोट्या मोठ्या साईज मध्ये, सर्व साईज मध्ये, सगळ्या साईज मध्ये मिळून जातील तुम्हाला. मोठी साईज मध्ये पण मिळेल हव्या त्या आहे. त्याच्यामध्ये 250 आहेत. हे लूज मध्ये, थोडक्यात लूज पॅकेट मध्ये थोडक्यात बोलू शकतो आपण. हे पूर्ण पॅकेटची किंमत काय जाते सर? 300 रुपये. आणि फ्लेवर्स कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? लोबान, गुगल आणि कापूर. ओके, 3 फ्लेवर. जर कोणाला ओटीचे सामान हवं असेल तर ओटी भरण्यासाठी लागतात, तर ते ओटीचे सामान सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. इथे बघू शकता ओटीचे सामान अशा पद्धतीने हे पूर्णपणे पॅकेट आहे. ओके. ह्याच्यामध्ये किती येतात? पूर्ण 50 पीस आहेत ह्याच्यामध्ये ओटीच्या सामानाचे. इथे बघू शकता हळकुंड, 5 वस्तू, सुपारी वगैरे आपल्याला लागतात, खारीक वगैरे ते पण आहे. ओटीच्या सामानासाठी लागतात ते पण आहे. आणि हो, आता आपला श्रावण महिना सुरू होणार आहे, तर त्यांच्याकडे जे आपल्या श्रावण महिन्यात पूजेसाठी सामान लागतं तर ते सगळं पूर्णपणे इथे मिळून जाईल. कारण की श्रावण महिन्यामध्ये मुहूर्त बघत नाहीत, सोमवारी पूजा होतेच, कारण की तो शुभ मुहूर्त असतो सोमवारचा.